जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजे विजयी होऊन राजगडी परतले. मासाहेब आणि सर्वांनाच खूप आनंद झाला होता. राजांनी खानाच्या मस्तकास महादरवाजा शेजारी दफन केले व तेथे दिवाबत्तीची सोय केली. क्षणाचीही उसंत न घेता राजे पुन्हा बाहेर पडले. आता राजांचे लक्ष होते किल्ले पन्हाळा. आता बघूयात पुढे. जिजाबाईंचा निरोप घेऊन राजे वाईला आले. खानाच्या पारिपत्यासाठी मुलकात पसरलेल्या सैन्याने वाईला जमण्याचे हुकूम आधीच सुटले होते. त्यानुसार राजांनी विजयी फौज वाईला गोळा झाली होती. राजे वाईला पोहोचले तेव्हा भक्कम दळाचे त्यांना दर्शन घडले. हजारो घोडे, हजारो पायदळ राजांची वाट पाहत होते. खानाच्या तळाचे जिंकलेले सामान वाईतच होते. सर्वत्र सामानाचे ढीग लागले होते. लहान पालीपासून ते शाही शामियाने डेऱ्यांपर्यंतचे छावणीचे सर्व सामान हाती आले होते. हजारो उंट, शेकडो हत्ती, सामान, वाहतुकीचे बैल गाडे, पालख्या, मेने, अंबाऱ्या, हौदे असे नाना तऱ्हेचे सामान त्यात होते. हत्यारांची, बंदुकींची, लहान मोठ्या तोफांची मोजदाद करणेही कठीण जात होते. पुणे, सुपे भागातील जिंकलेले सामान दास्तानासाठी वाईकडे अजून येतच होते. त्या सर्व सामानाचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी स्वतंत्र अधिकारी नेमले. विजयी सेनापती नेताजी पालकर मुजऱ्याला आले. राजांनी त्यांना मानवस्त्रे देऊन सन्मान केला. राजे म्हणाले, काका, तुमचा पराक्रम ऐकून आम्हाला आनंद वाटला. फाजल खान पळून गेला याबद्दल दुःख नाही, पण फितूर खंडोजी खोपडा पळाल्याचं ऐकून वाईट वाटलं. जातो कुठं त्यो? एक ना एक दिवस येईलच परत. महाराज, एक अर्ज आहे. काय? खानाचे सरदार जाधवराव पांढरे, खराटे व सिद्दी हिलाल शरण आले आहेत. आपल्या दर्शनाला ते येऊ इच्छितात. जरूर. पराजित झालेले खानाचे सरदार राजांच्या दर्शनाला आले. राजे म्हणाले, आमचं तुम्हाला अभय आहे. परकीयांच्या सत्तेचा लोभ धरून स्वकीयांवर तुम्ही चालून आला. खानाचं वैर होतं ते मिटलं. आमचा तुमच्यावर राग नाही. तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करायला मोकळे आहात. सरदारांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. जाधव पुढे येऊन म्हणाले, राजे, जोवर कुणी शास्ता नव्हता तोवर पातशहाची चाकरी केली. आता स्वराज्यासाठी पराक्रम कारणी लागावा असं आमच्या सर्वांच्या मनात आहे. पायाजवळ चाकरी करण्याचं भाग्य स्वराज्याला मिळेल तेवढी मदत हवी आहे. तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच आहे. आमचं बळ आणखीन वाढल असं आम्ही समजू. जाधव, पांढरे, खराटे आनंदाने राजांच्या फौजेत सामील झाले. सिद्दी हिलाल मात्र कावरा बावरा होऊन उभा होता. राजे हसले. सिद्दी हिलाल जवळ जाऊन ते म्हणाले, हिलाल, तुमची पोलादी झडप आम्हाला माहीत आहे. कोणत्याही धर्माशी आमचं वैर नाही. आमच्या पदरी जसे हिंदू आहेत तसेच मुसलमानही आहेत. तुम्ही आम्हाला मिळाला तर त्या परता आनंद नाही. भारावलेला सिद्दी हिलालने राजनिष्ठेची तलवार राजांच्या पायी ठेवली. राजांनी ती उचलून आपल्या हातांनी सिद्धीच्या दुशेल्यात खोवली. राजे सरदारांना म्हणाले, आज आम्ही कूच करणार. तुम्ही सर्व जिथं होता तिथं राहा. हा सर्व मुलूक सांभाळा. आम्ही मुलुकगिरीहून परत येईपर्यंत या मुलखाची जबाबदारी तुमची. तुम्ही आम्हास इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हास अंतर देणार नाही. परत येऊ तेव्हा तुमचं काम पाहून हुद्दा मान देऊ. शरणागत आलेल्या खानाच्या सैन्याला राजांनी आपल्या सैन्यात सामील करून घेतले.
राजांनी मोरोपंतांना आज्ञा केली, पंत, पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती या भागातील हिंदू व मुसलमान यांना जी इमान आहेत, अफजल खानाआधी चालत आली आहेत, त्यांना धक्का लावू नका, ती तशीच चालवा. आम्ही मुलुकगिरीहून आलो की आम्हाला आठवण द्या, तसे हुकूम आम्ही जारी करू. नेताजीकडे वळून राजे म्हणाले, नेताजी काका, कूच करण्याचा डंका वाजवण्याची आज्ञा द्या. महाराज, क्षमा करावी असावी, पण बेत कळला नाही. तुम्ही तर सेनापती, तुमच्यापासून बेत दडवून ठेवून कसं चालेल? खानानं आमच्या मुलकाला जो उपद्रव केला त्या मुलकाची भरपाई आदिलशाही मुलकातूनच झाली पाहिजे. त्यासाठी विजापूर मुलकात खंडण्या वसूल करण्याचा आमचा इरादा आहे. होईल तो मुलूक ताब्यात आणण्याची आमची इच्छा आहे. पन्हाळा हा आदिलशाहीचा किल्ला, तो स्वराज्यात मिळविण्याचं आमचं स्वप्न आहे. चंदन वंदम पासून सुरुवात करून पन्हाळा पोहोत विश्रांती नाही. नेताजीने हर्षभरीत होऊन कुचाच्या नगाऱ्याची इशारत दिली. सारी वाई नगाऱ्याच्या आणि तुतार्यांच्या निनादात गरजून उठली. राजांची प्रचंड फौज स्वारीला निघाली. चंदनवंदन किल्ल्यांची नाकेबंदी करून राजांच्या फौजेने वाई प्रांत व्यापला. दक्षिणेकडे खटाव, मायनी, वाळवे, कराड या भागात खंडणी वसूल केली. तेथून राजांनी सुपे गाठले. उरणकोळे पर्यंतचा सर्व भाग राजांनी घेतला. अफजल खानाच्या मृत्यूची व भयंकर पराजयाची वार्ता कानी पोहोचते न पोहोचते तोच मागून शिवाजी आला ही बातमी येऊन धडके. सारे बळ क्षणात सरून जाई आणि राजांच्या पुढे शरणागती पत्करण्याची चुरस लागे. राजांची फौज चारी वाटांनी विजापूरकरांच्या मुलकात खंडण्या वसूल करीत होती. राजे एका मागोमाग एक विजय संपादन करीत कोल्हापुरात घुसले. कोल्हापुरापासून पन्हाळा अवघ्या 4 कोसावर. जे स्वप्न राजे उराशी धरून आले होते ते आता अवघ्या 4 कोसावर होते. राजांची फौज पन्हाळ्याच्या दिशेने उधळली. राजांच्या फौजेने पन्हाळ्याला वेढा घातला. पन्हाळ्याचा किल्लेदार आपल्या तुटपुंजा शिबंदीनिशी गडाचे दरवाजे बंद करून घेऊन बसला होता. धीर करून त्याने तोफांचे मोर्चे डागले. गडावरून गोळे सुटू लागले. विजयाने धुंद झालेली राजांची फौज तटाला भिडू लागली. बाणांनी बंदुकांनी गडावरची माणसे टिपू लागली. किल्लेदारांचे अवसान जात होते. पन्हाळ्याच्या वेढ्याची दुसरी रात्र झाली आणि मराठी फौजेने तटाला शिड्या लावल्या. चारी बाजूंनी एकच किलकारी उठली. गडात उतरलेल्या फौजेने कापाकापी सुरू केली. गडाचे दरवाजे उघडले आणि हर हर महादेवच्या गर्जनेत भर रात्री मराठी फौजेने पन्हाळा काबीज केला. राजे आपल्या छावणीतल्या शामियान्यात फेऱ्या घालीत होते. बातमीची वाट पाहत होते. भर रात्रीच्या समयाला जिची राजे वाट पाहत होते ती बातमी घेऊन स्वार पथक आले. पन्हाळा काबीज झाला होता. राजांनी बातमी आणणाऱ्या सैनिकांना बक्षिसे वाटली. येसाजी आनंदाने म्हणाला, राजे, आपण विश्रांती घ्यावी, आम्ही गडावर पुढे होतो. येसाजी, गड पाहायला तुमच्या इतकेच आम्हीही उत्सुक आहोत. आम्ही पण गड पाहायला येऊ. पण महाराज, रात्र आहे, आपल्याला विश्रांती. येसाजी, या बातमीसारखी दुसरी विश्रांती कोणती? आमचा सारा थकवा गेला आहे. जीव उतावीळ आहे तो गड पाहायला. राजे घोड्यावर स्वार झाले. थंडीचे गार वारे अंगाला झोंबत होते. पहाटेचे धुके अंग ओले करीत होते. मशाली फरफरत होत्या. राजे अश्वपथकासह गड चढत होते. येसाजी, तानाजी पाठोपाठ होते. गडाच्या 4 दरवाजाशी राजे आले. एवढ्या रात्री राजे गडावर येतील असे कुणालाच वाटले नव्हते. राजांना पाहून हर्षभरीत झालेल्या गडाचे दरवाजे उघडले गेले.
साऱ्या गडावर चौकी पहारे जारी केले होते. राजांना बिलकुल थकवा वाटत नव्हता. राजे सारा गड पाहत होते. प्रत्येक चौकीवर जाऊन सर्वांचे कौतुक करीत होते. गड फिरून येईपर्यंत पहाट झाली. राजे पूर्वेच्या बुरुजावर उभे होते. पर्नाल पर्वताच्या माथ्यावर उभे राहून माळवत पाहण्याचे स्वप्न साकार होत होते. सज्जा कोठीवर 4 दरवाजांवर भगवे ध्वज फडकत होते. उगवत्या सूर्यकिरणांनी धुक्याचा पडदा सरकविला. सारा मुलूक राजांच्या समोर मोकळा झाला. राजांनी उगवत्या सूर्याला हात जोडले आणि त्यांची दृष्टी गडावरून फिरू लागली. गड विस्तृत होता. 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा आणि राजदिंडी अशा दरवाजांनी गडाची प्रवेशद्वारे रोखली होती. 25,000 खंडी धान्य मावेल अशा गंगा, यमुना व सिंधू कोठ्यांनी सजविलेल्या भव्य अंबारखाना होता. सज्जा कोठी, कलावंतनीचा सज्जा यासारख्या गडाच्या वैभवात भर घालणाऱ्या सुबक इमारती होत्या. अनेक मंदिरे गडावर होती. मुबलक निर्मळ पाणी पुरविणारी नागझरी अंधार बाव होती. मजबूत तटबंदीने वेढलेल्या देखण्या बुरुजांनी डौल बाळगणारा बुलंद किल्ला स्वराज्यात आला होता. विजापूरकरांचा कौस्तुभ राजांनी जिंकला होता.